झी 24 तास एक पाऊल पुढे। जी गोष्ट नाशिक महापालिकेची तशीच काहीशी गोष्ट पुणे महापालिकेची। गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि पुणे महापालिकेचं शिक्षण मंडळ यांचं एक अतूट नातं बनलंय। याचं आणखीन एक उदाहरण समोर येत आहे। विद्यार्थ्यांच्या सहलीत घोटाळ्याचे प्रकरण उघडकीला येऊन अवघा 1 महिनाही उलटलेला नाही, तोच आता संगणक खरेदीमधला गैरव्यवहार समोर येतोय। कोणतीही निविदा न काढता शिक्षण मंडळानं तब्बल 1 कोटी रुपयांची संगणक खरेदी केली आहे। महापालिकेच्या शिक्षण मंडळाचं सहलीचं टेंडर चांगलंच गाजलं होतं। अव्वाच्या सव्वा दर आणि टेंडर एका ठेकेदाराच्या नावानं आणि प्रत्यक्षात काम करणारा दुसराच, असा घोटाळा सहलीच्या टेंडरमध्ये उघड झाला होता। मात्र टेंडर न काढताही शिक्षण मंडळ घोटाळे करू शकतात आणि तेही कोट्यावधी रुपयांचे। शिक्षण मंडळानं ऑक्टोबर 2012 मध्ये विद्यार्थ्यांसाठी 334 कॉम्प्युटरची खरेदी केली। त्यासाठी शिक्षण मंडळानं पुरवठादाराला प्रत्येक कॉम्प्युटरसाठी 29,768 रुपये दिले। म्हणजेच 334 कॉम्प्युटरसाठी 99,42,512 रुपये अदा करण्यात आले। यातली धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही टेंडर विनाच शिक्षण मंडळानं एवढा मोठा व्यवहार केला आहे। मात्र जरी दरपत्रकानुसार खरेदी केली असली तरी ठेकेदाराची निवड कशी केली गेली हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पैशांचा आकडा 1 कोटींच्या पुढे गेला असता तर शिक्षण मंडळाला या संगणक खरेदीसाठी टेंडर काढावं लागलं असतं। ते टाळण्यासाठीच 99,42,000 एवढी रक्कम ठेवण्यात आल्याचा आरोप होतोय। अनेकदा पाठपुरावा करून देखील शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किंवा शिक्षण प्रमुख या दोघांपैकी कोणीही या विषयावर बोलायला तयार नाही। कॅमेऱ्यासमोर बोलण्यास हे दोघंही टाळतायत। त्यांच्या या भूमिकेमुळे संगणक खरेदीच्या या विषयाविषयीचं गूढ आणखीनच गडद बनलंय। या पुरवठादार शिक्षण मंडळाची एवढी कृपा की त्याला जकात माफीही देण्यात आली आहे। शिक्षण मंडळाला आणखीन सुमारे 600 संगणकांची खरेदी करायची आहे। हा 334 संगणकांच्या खरेदीचा अनुभव पाहता आगामी संगणक खरेदी पारदर्शीपणे केली जावी अशी मागणी होती आहे। त्याचबरोबर या संगणक खरेदी घोटाळ्याची चौकशीची मागणी आता करण्यात येते आहे। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।